ते एवढ्या बोगस संस्था केल्या की यांना मतांची गरज नाही. बरं नाही ते इसका दाखवायचं की आता पेक्षा यावर्षी संघ लॉस मध्ये आहे काय? 40% कट केला. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी संघ लॉस मध्ये आहे काय? खाते होता सगळे उत्पादक काय म्हणजे काय यावर्षी गोकुळ तुम्हाला ज्यादा दर दिला, ज्यादा फरक करायचा आणि आता तुम्हाला काल तुमचं अडवाईस झालं त्यात 4.5 लाख रुपये तुम्ही कपात केला तर कसं वाटायचं? उत्पादक आमच्या पूर्ण करायच्या बापाची तयारी होते, भांडणं होते तेवढे आम्ही काय करायचं? तुम्ही जे शेतकऱ्यांना अनुदान देताय तेव्हा तुम्ही मिल्किंग मिशन अपलोड घेताय, फॅट मिशन खरेदी करताना 2 स्वतः जामीनदार घेताय, साधी तुम्ही 4,000 10,000 अनुदान देताय. बरोबर आहे? एवढे मोठे लाखात आमचे पैसे घेताना 2 मिनिट थांबा, कुणाला तुम्ही विचारून घेतलं पैसे आमचं? याचं उत्तर प्रोसिडिंगला घेतलं पण जात किती घेतला 100% परत सभासदांच्या वतीनं म्हणजे उत्पादक सभासदांच्या वतीनं कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळने मोठा गाजावाजा करत चालू वर्षी 136 कोटी रुपयांचं फरक बिल अदा केल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्यात. पण या बिलातून तब्बल 40% रक्कम डिबेंचर म्हणून कपात करण्यात आली. त्यामुळं दूध संकलन करणाऱ्या संस्थांचं गणित बिघडलंय. ऐन दिवाळीच्या तोंडावर एकेका संस्थेचे 7 ते 8 लाख रुपये कपात केल्यामुळे सभासदांना फरक वाटताना संस्थांना अडचणी येणार आहेत. त्यामुळे संस्था सभासदांमधून तीव्र नाराजी व्यक्त होते. याच नाराजीचा उद्रेक आज झालाय. जवळपास 200 संस्थांच्या प्रतिनिधींनी गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांची भेट घेऊन ही अन्यायी कपात रद्द करण्यासाठी गोकुळच्या कार्यकारी संचालक आणि अध्यक्षांबरोबर चर्चा करण्याची विनंती केली. शौमिका महाडिक यांनी या विनंतीला मान देत सभासदांना घेऊन थेट गोकुळचे प्रधान कार्यालय गाठलं. मात्र अध्यक्ष उपस्थित नसल्यामुळे त्यांनी कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्या समवेत चर्चेला सुरुवात केली. दरम्यान आक्रमक झालेल्या सभासदांनी कार्यकारी संचालकांना चांगलंच धारेवर धरलं. एका हातानं तुम्ही 136 कोटींचे फरक बिल देता, त्याचा गाजावाजा करता आणि दुसऱ्या हाताने त्यातील तब्बल 40% रक्कम कपात करता. हा कुठला कारभार असा सवाल करत सभासदांनी कार्यकारी संचालकांना घेराव घातला. संघाच्या 500 कोटींच्या ठेवी असल्याचा दावा करत असताना डिबेंचर पोटी दूध संकलन करणाऱ्या संस्थांचे पैसे कापून घेण्याचे प्रयोजन काय अशी विचारणा सभासदांनी केली. गायीच्या दुधाला जादा फरक आणि म्हशीच्या दुधाला कमी असा उलटा कारभार कशासाठी? मग दूध उत्पादकांनी कर्ज काढून म्हशी घेतल्याच कशासाठी? अशा प्रश्नांचा भडीमार संतप्त सभासदांनी कार्यकारी संचालकांवर केलाय. संस्थांना विश्वासात न घेता डिबेंचर कपात केलीच कशी अशी विचारणा करत 10 तारखेपर्यंत फरकाची रक्कम न मिळाल्यास गाय म्हशींसह गोकुळच्या दारात आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय. यावेळी बाळासाहेब नाईक, चंद्रशेखर गुरव, सांगप्पा भुसुरी, संदीप चव्हाण, कृष्ण चव्हाण, महादेव कोरी, अमर पाटील, माजी संचालक विश्वास जाधव, धैर्यशील देसाई, हंबीराव पाटील, राजवर्धन नाईक निंबाळकर, रवीश पाटील, प्रताप पाटील, तानाजी पाटील, मकरंद बोराडे, देवराज बारदेसकर, शिवाजी पाटील, सर्जेराव पाटील, रावसाहेब चौगुले, सतीश चौगुले, रंगराव तोरसकर, ज्योतिराव घोडके, ॲडव्होकेट सुभाष डोंगरे यांच्यासह अन्य मान्यवर तसेच दूध उत्पादक संस्था प्रतिनिधी आणि सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही करायचं नाही, आपला फक्त एवढाच उद्देश आहे की जर या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवावरती आपण एवढा मोठा संघ केलेला आहे आणि आज जर संघाला एवढा चांगला फायदा झालाय म्हणताय, एवढ्या कोटीच्या ठेवी आहेत म्हणताय, तर शेतकऱ्याला 4 पैसे जादा जावेत अशी माझी पण भावना आहे. म्हणून मी तुमच्या बरोबर इथं आहे. तुमची जी रक्कम मागणी जी आहे ती योग्य आहे आणि ती तुम्हाला मिळाली पाहिजे. आता या घडीला गोकुळला डिबेंचर रक्कम कट करून घेण्याची गरज नव्हती, पण गरज का आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं पाहिजे. आणि कट करायचीच असल्यास माझं जेन्युइन मत आहे की तुम्ही संस्थांची परवानगी घ्यायला हवी होती की आम्ही इतकी रक्कम कट करणार आहे म्हणून. एकीकडे तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगता 136 कोटी देणार आहे, आम्ही खाली वाटणार आहे, पण प्रत्यक्षात 136 कोटी खाली वाटलेले गेलेले नाही आहे. त्याच्यामुळं आमची एवढीच म्हणजे माझी तुमच्या वतीनं एवढीच मागणी राहील चेअरमनला की
तुम्ही याच्यावरती विचार करा आणि जे 40% कपात झाले ती यावर्षी दिवाळीच्या आधी प्रत्येक सभासदाला मिळवली. महालक्ष्मी दूध संस्था मुतना तालुका गडिंग्लज शेवटचे गाव, बाउंड्रीवरचं शेवटचं गाव कोल्हापूर जिल्ह्यातलं, शेतकऱ्यांचं अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न असलेलं हे डिबेंचर आणि दिवाळी बोनस म्हणून आम्ही शेतकऱ्यांना वाढतो. आणि यावेळी कधी न इतिहासात घडलेली गोष्ट गोकुळ करून दाखवली. वाईट शेतकऱ्यांच्यावर अन्याय केलेले आहे आणि 40% रक्कम म्हणजे डिबेंचर कपात करून घेतलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा अतिशय जीवावरण्याचं हे सण असताना सुद्धा, दिवाळी सण असताना सुद्धा त्यांना आर्थिकदृष्ट्या हे मदत न करता त्यांना डबऱ्यात घातलेलं आहे. आणि यापुढं सहकारी संस्था वाचणं अतिशय अवघड आहे. यापुढं गोकुळ असंच वागत असेल आणि जर करता 10 तारखेला याचा निर्णय घेतले नाही आणि डिबेंचर 100% परत दिले नाही तर प्रचंड शेतकऱ्यांचं मोर्चा या गोकुळवर काढणार. याचं नेतृत्व माननीय माडिक वहिनींनी करावे असं मी सर्व संस्थेच्या मार्फत त्यांना कळकळीची विनंती करतो. आमच्यासाठी, तुमच्यासाठी आम्ही कधी यायला तयार आहोत. आमच्यासाठी या मोर्चाचं नेतृत्व करावं असं वहिनीने या माध्यमातून सांगतो. श्री गुणसागर दूध व्यवसायक संस्था मर्यादित भडगाव, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. गोकुळने डिबेंचर्स पोटी आमचे पैसे कटिंग करून घेतले. 512 कोटी रुपये ठेवी आहेत म्हणून सांगतात आणि संस्थेचे डिबेंचर्स म्हणून 40 ते 45% रक्कम कटिंग करून घेतलेत. ते आम्हाला परत मिळावेत यासाठी, या मागणीसाठी वहिनी साहेबांना आम्ही जाऊन भेटलो आणि त्यांना घेऊन निवेदन द्यायला आलो आहोत. आणि त्याच्यावर 10 तारखेच्या आत त्याच्यावर 100% रक्कम डिबेंचरचे मागील आणि चालूची रक्कम परत मिळावी ही विनंती करत आहोत आम्ही MD साहेबांना. लवकर निर्णय व्हावा याच्यावर. आणि गेले 4 वर्षे वहिनी साहेब सत्तेत आहेत सोबत, पण त्यांना विश्वासात न घेता त्यांनी सत्ताधाऱ्यांनी कारभार करायला लागलेत. आणि वहिनी साहेब असून बी त्यांच्या प्रश्नाची उत्तरं मिळण्यात आलेत. त्याच्यावर त्यांनी विचार करण्यात यावा. वहिनी साहेब आमच्यासोबत खंबीरपणे साथ आहेत. त्यांना आम्ही सर्व संस्थेच्या वतीनं आभार मानतो वहिनी साहेबांचा.